महाराष्ट्राच्या सहस्र चंद्र दर्शन सोहळ्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, हा सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काकाजींविषयी प्रेम, आदर, त्यांचा सन्मान करण्यासाठीचा उत्साह, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय. फक्त विनंती अशी आहे की आता पुढचा अर्धा तास आपण कुणीही इकडे येऊन सत्कार करायच्या भानगडीत पडू नये. बऱ्याचदा असं दिसतं, सत्कार झाला, फोटो निघाला की आपल्याला लगेच निघायचं असतं. हल्ली सुखदुःखात सहभागी व्हायलाही लोकांना वेळ उरलेला नाही. बऱ्याच ठिकाणी औपचारिकता पाहायला मिळतात. लक्षात घ्या, आपण सगळेजण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की इथे आपण थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे, थोडंसं अंतर्मनात डोकून विचार केला पाहिजे. माणसाचं आयुष्य हे कमालीचं क्षणभंगूर आहे. घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याचीही खात्री नाही. आणि तरी लोक म्हणतात मी खूप बिझी. परवा एक जण तर मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ. आपण जगतो कशासाठी? हल्ली कुणी कुणाकडे जात नाही, कुणी कुणाशी फारसं बोलत नाही. असा कुठला तरी वाढदिवसाचा प्रसंग, लग्नकार्याचा प्रसंग, सुखदुःखाच्या प्रसंगात आपल्या गाठीभेटी होतात. या निमित्तानं आपापसामध्ये चर्चा होते, विचारपूस होते. या संधी खरं तर आपण दौडायला नको. पूर्वी आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची. आता कुणी कुणाकडे मुक्कामी जाऊन 2 दिवस राहिलेलं तर आठवतंय का? लांबचं सोडत आहे, माहेरी जाऊन 2 दिवस मुक्काम केलेलं तर आठवतंय का? हल्ली माहेरी जाऊन सुद्धा 2 दिवस राहिलेलं आठवत नाही. आमच्या वडिलांची आत्या यायची मुक्कामी, आणि ती जर मुक्कामी आली, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आणि आत्या जर 2 दिवस थांबली आणि महाराज 3ऱ्या दिवशी जर जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जात होतं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना, येते, तिनं येते म्हणायला उशीर. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी हल्ली लोक बघतो, अंत्यविधीला गेली ना तरी सुद्धा निम्मे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. त्यांना लगेच पुढं पुढं तरी जायचं असतं. आयुष्य इतकं क्षणभंगूर आहे, आपल्याला माहित नाही की आपण किती दिवस इथे आहोत. ते कोण इथं दाव्याने येऊन सांगेल का माझ्याकडे अजून पुढची 50 वर्ष शिल्लक आहे? जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो. 9 महिने आधी कळतं कुणीतरी जन्माला येणार आहे, पण जाण्याचे संकेत मात्र 9 मिनिट पण आधी मिळत नाही. मला सांगा, जन्माला येण्याचे संकेत जसे 9 महिने आधी मिळतात, तसं जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी आले असते तर? दादा, आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, तुम्ही हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शनच गेले असते. निसर्गाचा पहिला नियम आहे, हे दादा सरबत गिरबत काहीच देऊ नका, अर्धा तास काहीच देऊ नका. पाणी बिनी कुणाला तहान नाही लागलं, अर्धा तास आहे ना, काहीच देऊ नका. जन्माला येण्याचे संकेत मिळत नाहीत, येण्याचे संकेत मिळतात, जाण्याचे मिळत नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? साहेब, आपण आपलं तर नेलंच असतं. अजून कुणाचं काय घेऊन जाता येईल का? माणसानं याचाही विचार केला असता. बरं, माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाही. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता.
ट्रकमधून तांदळाच्या 4 गोण्या खाली पडल्या, सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडं त्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी मागं बघितलं नाही. नंतर तिथं 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत मागं बघितलं नाही. ताई, नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत मागं बघितलं नाही. आणि साहेब, नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती. ट्रक पुढे गेली बघा. म्हणजे माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. मला वाटतं निसर्गाशी जरा जुळून घेतलं, आपल्या जगण्याचं मर्म शोधण्यासाठी इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात राहून थोडंसं डोकावलं, तरीही आपल्या जगण्यातली समृद्धता आपल्याला सापडून जाईल. आज वडिलांचा वाढदिवस साजरा करताना, आज त्यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करत असताना, त्यांचा मुलगा, त्यांच्या मुली, तुम्ही जरा थोडंसं आठवून बघा. मी आता साहेबांना येताना विचारत होतो कसं काय. त्यांनी मला सांगितलं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, फार शून्यातनं सगळ्या व्यवसायाची सुरुवात केली. आता मुलगा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बघतोय, नातू नवीन इंडस्ट्रीमध्ये येतोय. पण त्यांनी त्यांची जी सुरुवात केली ती मात्र अतिशय शून्यातनं गेली. मी त्यांच्या मुलामुलींना विनंती करेल, तुम्ही जर मागे जाऊन बघितलं, तुमचे वाढदिवस तुमच्या बाबांनी आईनं साजरा केला असेल. परिस्थिती नसताना सुद्धा ही माणसं कुठून तरी केक आण, गल्लीतली 10-20 पोरं गोळा कर, त्यांना काहीतरी फरसाण बिरसाण, जिलेबी बिलेबी, गोडधोड काहीतरी खाऊ घाल. परिस्थिती नव्हती या लोकांची, पण लेकरांचे लेकीचे वाढदिवस छोटे मोठे साजरे केले. आज पोरांची परिस्थिती मजबूत आहे. आता आपल्या वडिलांचा वाढदिवस, बरं मला सांगा, आता वाढदिवस साजरा केला म्हणजे वडिलांच्या दृष्टीनं काय बरं वाढदिवस म्हणजे? हे निमित्त आहे सगळ्या पाहुणे रावळ्यांना, मित्रमंडळींना एकत्र येण्याचं, त्यांना भेटण्याचं. आणि लेकरांसाठी निमित्त आहे आपल्या आईविषयी, वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं. ही कृतज्ञता व्यक्त करायची संधी आहे. बाबा, तुम्ही लहानाचं मोठं केलं म्हणून आम्ही हे जग बघू शकलो. आई, तू जन्म दिला म्हणून आम्हाला हे जग बघायला मिळालं. आईविषयी, वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची ही छोटीशी संधी आहे. मला विनंती करायची सगळ्या तरुण पोरांना, आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सोडू नका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. किती प्रेम आहे. तुम्ही साधी 2 व्हीलर गाडी घ्या, वडील सगळ्या चौकात मित्रांना सांगणार, मी सायकलवर फिरलो, पोरानं परवा 2 चाकी गाडी घेतली. तुम्ही छोटंसं घर बांधा, वडील सगळ्या मित्रांना सांगणार, आम्ही पत्र्याच्या घरात राहिलो, पोरानं बंगला बांधला. तुमच्या प्रगतीमध्ये आनंद असणारी किती माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत बरं? तुमचं लय चांगलं झालंय आणि लय चांगलं वाटलंय अशी किती लोक आहेत आजूबाजूला? खरं खरं तोंडावर कौतुक तर सगळी दुनिया करते, पण तुमचं चांगलं झालेलं पाहून मनापासून कौतुक वाटावं अशी वाटणारी मोजकी माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत. त्यात एक हक्काची तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहे. तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या, सगळ्या गावात पेढे वाटा, 4 जण तर तुम्हाला भेटणार. हप्ते भरा, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. कौतुक आहे कोणाला? कौतुक वाटावं अशी मोजकी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत. त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील आहेत. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. जोपर्यंत ती माणसं आहेत ना, तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. जेव्हा ती माणसं आपल्यात नसतात मग त्यांची उणीव जाणवायला लागते. मग त्यांच्या असण्यानं घरामध्ये किती प्रभाव होता याची जाणीव व्हायला लागते. तुम्ही म्हणाल, काय म्हाताऱ्या माणसांचा उपयोग आहे, काय काम तर काडीचं करत नाही. आजी आता 2 भाकरी थांबवू शकत नाही, पण तिचं घरात बसून असणं वैभव असतं त्या कुटुंबाचं. घरातला म्हातारा माणूस आता दुकानात गेल्यावर नाही बसायचा, पण त्याचं नुसतं घरात असणं सुद्धा रुबाब असतो त्या कुटुंबाचा.
ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्या माणसांना जपा. इथं जी तरुण मुलं बसलेली आहेत, मला विचारायचंय तुम्हाला, ज्या आईच्या पोटी तुम्ही 9 महिने होता, ज्या आईच्या श्वासातून तुम्ही श्वास घेतलाय, त्या आईला शिवलेलं किती दिवस झाले? तिला शिवून असं हाताला हात लागलाय, तिच्या पायाला हात लागलाय, तिला अशी कडकडून मिठी मार, तिला शिवलेलं तरी आठवतंय का? महाराज, कित्येकांना आठवत नाही किती दिवसांपूर्वी आपल्या आईसोबत स्पर्श झालाय. वडील रोज घरात आहेत, पण त्यांच्या पायाला हात लावून किती दिवस झाले आठवत सुद्धा नाही. ज्यांच्याकडे आहेत ना, घरातनं बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवा, ती काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. वडिलांच्या फक्त चालता चालता पायाला वाकून हात लावा, वडिलाशी पाठीवर थाप मारतात, पठ्या सुखात राहा. नंतर कुठून आणायचे हे स्पर्श? माणसं जिवंत तोपर्यंत स्पर्श, तोपर्यंतच संवाद आणि तोपर्यंतच सहवास. आपल्याकडे गेल्यावर अग्नी देतात, त्या अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही. जर अग्नीचा चटका कळत नाही तर गेल्यानंतर तुम्ही मांडी देता, त्या मांडीचा स्पर्श कळत. गेल्यावर लोक वारा घालतात, त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीराला कळते. गेल्यानंतर ना स्पर्श, ना संवाद, ना सहवास. माणसं आहेत तोपर्यंत बोला. म्हाताऱ्या माणसांना आहे ना, छोट्या छोट्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करायला शिका. तुम्ही म्हणाल, काय आता आयुष्यभर तर त्यांचं ऐकलंय, आता काय कोणत्या निर्णयात त्यांना सहभागी करायचं? शेअर्स कोणते घेऊ ते विचारायचं वडिलांना. कदाचित तुमच्या वडिलांना शेअर मार्केट कळायचं नाही, कोणते शेअर्स घे, कोणते विक, कोणता प्लॉट घे हे नाही कळायचं. पण छोटे निर्णय असतात. बाबा गाडी घ्यायची, येता माझ्यासोबत? बाबा ही गाडी घेतोय, घेऊ का? हा रंग कसा वाटतो? वडील म्हणतच नाही तू हीच घे, तू तीच घे, ते याच रंगाची घे, पण वडिलांना वाटतं अजून मला विचारतात. घरात आईला फक्त विचारावं सुनेनं, आई आज भाजी कोणती करू? सासू म्हणती का अमुकच करण तमुकच करण, हीच मला आवडती. तुम्ही विचारून बघा, आई आज भाजी काय करायची हो? आई म्हणती बघ बाई कोणती असेल ती कर. पण तिला वाटतं अजून भाजी सुद्धा मला विचारून केली जाते घरात. हे जे वाटणं आहे ना महाराज, हे वाटणं महत्वाचं आहे. ही माणसं 4 दिवस जास्त जगतील जर आपण यांना या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये सहभागी करायला लागलो. आपल्याला सगळ्या दुनियेशी बोलायला वेळ आहे, पण घरातल्या माणसांशी बोलायला वेळ नाही. एका आजोबांनी परवा मोबाईल घेतला छोटा आणि मुलाला सांगितलं, दादा मी मोबाईल घेतला बरं, हा नंबर. पोरगा म्हणला, बाबा दिवसभर तर घरात असताय आणि कुणाशी बोलायचं असतं? ते म्हणले, मला कुणाशीच बोलायचं नसतं, नंबर फक्त तुझ्याकडे ठेव, तू दिवसभर फोनवर असतो, कधी वेळ मिळाला तर माझा पण नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. आपल्याला सगळ्यांसोबत बोलायला वेळ आहे, घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नाही. लक्षात ठेवा, ढगाळ गेलेला सूर्य परत बघायला मिळतो, मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. आई वडील, माझा तर दावा आहे, वडिलांचं आहे ना पोरावर जितकं प्रेम असतं त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. मला काय तुमच्या भावाभावात भांडणं लावायची, पण सगळे इथं वडील पण आहेत, मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू, आणि पोरीनं काय मागू द्या बरं. वडिलाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल, एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी, बसचा पास, तिच्या हॉस्टेलची फी. आणि 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर झाला, 10 मिनिटात वडील 10 वेळा आईला विचारतात, ए कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. बरं, वडील थेट पोरीला फोन पण लावत नाहीत, त्या आईला विचारतात, कुठपर्यंत आली बघ, एवढा उशीर का? वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात.
पण त्यांचं प्रेम असतं मुलीवरती. पोरीच्या लग्नात बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कुठून आणायची ही माणसं मला सांगा. नंतर आपल्याला नाही मिळतं. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी जगणं जपा. मला इथं महिला खूप आहे. मला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरी आई वडील आहेत तोपर्यंत. तुम्ही आज आईला फोन करा, आई उद्या येते बरं. तुम्ही जर आत्ता फोन केला ना, ती रात्रभर तर झोपतच नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन, उठली का, आवरलं का, निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाणी वळून टाकेल, जवळ घेईल, बोटं मोडल. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही जायला निघालात, शेंगा घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवले, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवले. सासरी काय मिळत नाही, सासरी सगळं मिळतं. पण आईला वाटतं पोरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे सर? कोण म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो आपण म्हातारे झालोत ना तरी आपलं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई वडील जातात. आई वडील गेले का समजायचं आपलं बालपण संपलं. हट्ट करायचा कोणापाशी, रडायचं कोणापाशी, भांडायचं कोणाशी, चिडचिड कोणापाशी करायची, सगळं तर आईबापाच्या पाशीच येऊन करायचं असतं. पोरींची तर हसायची, रुसायची, भांडायची, चिडायची, रागवायची, फुगायची सगळी जागा जर कोणती असते तर आई असते. दिवसभरात एकदा तर आईसोबत बोलायचं असतं. तुम्ही एक बघा, आई सगळं तुमचं ऐकते. कधी कधी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी नकळत आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या. परत गाठी भेटी नाही. किती आयुष्य चुटकीशीरशी पुढं सरकत गेलं बघा बरं. आता हे समोर पहिल्या रांगेत बसलेले बहुतांशी सगळेजण 50, 55, 60च्या पुढं तुमची गाडी आता ढकलली आहे. थोडंसं मागे वळून बघा आणि थोडंसं पुढं बघा काकांकडं. काका आता 80, 84 वय. आपण जर थोडं मागं वळून बघितलं, किती चटदिशी आयुष्य इथपर्यंत येऊन ठेपलंय. असं वाटतंय की काल परवा तर लग्न झालं. आयुष्य असं कधी पुढे सरकून जातं कळत सुद्धा नाही. जे क्षण येतील त्या क्षणांचा आनंद घ्या. आता इथं लहान लहान मुलं आहेत आणि काही तरुण मुली आहेत, काही 50, 55च्या पुढच्या आहेत. प्रश्न सुद्धा, चर्चा सुद्धा कशा बदलत गेल्या. आता इथं ज्या तरुण मुली आहेत 25, 30, 35 मधल्या, तुम्ही आज एकमेकींना भेटल्याबरोबर तुमच्या चर्चा काय होत्या, गप्पा काय होत्या? बैगाळ्यातलं कुठं केलं ग, ही साडी कुठून घेतली? आणि 2 प्रश्न ताई हमखास असतात. या कलरमध्ये दुसरी डिझाईन नव्हती का? आणि या डिझाईनमध्ये दुसरा कलर. 100% या 2 प्रश्न असतात. आणि आता 60 नंतरच्या आमच्या ताई आजी एकमेकींना भेटल्या, आता तुमच्या गप्पा काय? बाई गुडघे बरे आहेत का? तुझ्या टाचा काय म्हणतात? प्रश्न बदलत गेले. आणि इकडं पुरुष मंडळी 60 नंतर जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता, आता तुमच्या गप्पा काय? किती बॅलन्स आहे? असं आहे. आता बॅलन्स नाही. आता एकच प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न असतो तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न असतो मुलं काय करतात. प्रश्न हळूहळू बदलत जातात. तुम्ही बघा, तुमचं मूल लहान होतं, त्या लहान मुलाचा एक वेगळा गंध असतो, बरोबर की नाही? तुम्ही त्याची टाळू भरता, तो तेलाचा, पावडरचा, गंधाचा, त्या लहान मुलाला एक वेगळाच गंध असतो. हळूहळू तो गंध विरून जातो. एरवी तुमच्या मुलाला झोपण्यासाठी तुमचा हात लागायचा. तुमचा हात नसेल तर ते झोपत नव्हतं. एक दिवस तुम्ही उशिरा आलात कामावरनं आणि तुमच्या लक्षात आलं टेडी बिअरवरती डोकं ठेवून ते झोपी गेलं. आता तुमचा हात नाही तरी चालतंय.
एरवी त्याला चालताना तुमचं बोट लागायचं, एक दिवशी अचानक त्यानं बोट सोडलं आणि ते तुरु धावायला लागलं. ते त्याच्या पायावर धावतंय याचा आनंद तुम्हाला होताच, पण बोट सुटताना काळजात कळ आलीच ना. एरवी तुम्ही नसलात तर त्याला करमायचं नाही. 2 दिवस तुम्ही गावी गेलात आणि तुम्ही नसताना सुद्धा ते राहिलं. मग तुम्ही म्हणायला लागलात, दादा आता मोठा झाला, मी नसलं तरी राहतो बरं. एरवी सारखा पदराला धरून असायचा, आता राहतो माझ्याशिवाय. आता त्याचं मन खेळण्यांमध्ये रमायला लागलं, मोबाईलमध्ये रमायला लागलं, कार्टूनमध्ये रमायला लागलं, मित्रमैत्रिणींमध्ये रमायला लागलं. एक दिवशी तुम्हाला वाटलं, अरे मी नसले की त्याला करमत नाही, आज सुट्टी काढून दिवसभर त्याच्यासोबत थांबते. पहिल्यांदा तुम्ही सुट्टी काढून दिवसभर तुमच्या पोरासोबत थांबला आणि त्याच दिवशी ते तुम्हाला म्हटलं, आई खूप बोर होतोय ग. एरवी तुम्ही नसताना त्याला बोर व्हायचं, आता तुम्ही असतानाही कधीतरी त्याला बोर व्हायला लागलं. पोरं जागा शोधतात, काळ आणि वेळेनुसार आयुष्य पुढे ढकलत जातं. त्या आयुष्यातले ते स्पर्श, त्या आयुष्यातले ते संवाद आपल्याला साधता आले पाहिजे. आजी आजोबांनीच नातवांना जवळ घ्यायचं असतं, आजी आजोबांनीच नातवाला जवळ घेऊन रामकृष्ण समजावून सांगायचे असतात, आजीनंच जवळ घेऊन ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगायचे असतात. पण हल्ली घरांमध्ये आजी आजोबा उरले नाहीत. असले तरी नातवांनी त्यांच्याशी बोलावं अशी परिस्थिती उरलेली नाही. ज्या नातवांकडे आजी आजोबा आहेत त्यांच्या इतकं नशिबवान या जगात कोण नाही. आजीचा सगळा संसार करून झालाय. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे. नातवाला अजून जग बघायचंय. नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याचे आजोबा आहेत. काय गोड नाती आहेत मला सांगा बरं. ही नाती जर आपल्याकडे असतील तर त्या नात्यांना जपा. आपल्याकडे एक म्हण होती, आई मरो आणि इतकं मावशीचं प्रेम होतं. बरं पोरं वडिलाकडे हट्ट करत नव्हती महाराज, तेवढा चुलत्याकडे हट्ट करायची. वडिलाला म्हणायला जरा घाबरायची, मग चुलत्यांना म्हणायचं, नाना जरा ते आणून द्या, तात्या हे घेऊन द्या, आणि मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायची. महाराज आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशीत काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे, काळाची गरज आहे. पण आता एक मुलगा एक मुलगी, येणाऱ्या पिढ्यांना मावशी आहे का? त्यांना काका आहे का? त्यांच्याकडे मावशी नाही, काका नाही. आणि असेल कुणाकडं तर त्यांना त्यांच्याकडे जायला वेळ नाही. मला आठवतंय, परीक्षा झाल्या, दप्तर आणून ठेवायचं, आईनं पिशवी भरलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचा. बरं मामीनं का असं रेड कार्पेट अंथरून ठेवलं होतं का? या जावाई स्वागत आहे तुमचं. अरे तिथे गेल्यानंतर नांगरठी तिकडं उड्या मारायच्या, पोटाला भोपळे बांधायचे, मामासोबत विहिरीत पोहायचं. साधनं कमी होती पण मजा होती सगळ्या आनंदामध्ये. आता साधनं प्रचंड वाढली पण आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. बरं आता हल्ली आनंदही आमचा उरला नाही आणि दुःखही आमचं उरलं नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोये जीवात्मयाचे आहे तेच जे होय तया नाम सुख. ज्ञानोबराय सांगतात, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. आम्ही ते इतरांच्या तुलनेत शोधायला लागलो. ताई तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं. 8 दिवस तर करमत नाही. संध्याकाळी गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करायच्या, त्यांना चहा पाजून सांगायचं, बाई बाजारात गेलते 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहिती, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले. असं करून करून कुठं आता 100 झालं. पण एवढं म्हणून थांबत नाही, पुढं जाऊन म्हणणार, कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचीच नाही. केवढं टेन्शन आहे बरं. हे टेन्शन फार वेळ नाही बरं का दादा. त्यातली एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणायला पाहिजे, बाई माझे तर 100 गेले, तुझे तर 100 गेले, माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे मरू दे, आपले 100 गेले. हिचे आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आनंदही आपला आहे आणि दुःखही. किती जणांना आनंदी राहायचंय हात वर करा बरं. ज्यांना कमी आनंदी राहायचंय ना त्यांनी असे हात करायचे आणि इकडे तिकडे बघायचं. आणि ज्यांना खरंच मनापासून आनंदी राहायचंय त्यांनी असा उंच हात करायचा. माईकवाले तुमचं काय? चला हात खाली घ्या. सगळ्यांना आनंदी राहायचंय. दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगा.
आनंदी. मग आनंदी राहणं फार सोपं आहे साहेब. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. बघा 2-4 जण फोटो काढून निघून गेले. आनंदी राहायचं नाही, आपण आहोत हे जगाला. लाखो रुपये खर्च करून परदेशात फिरायला जाणार आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही ना. फोटो काढताय, स्टेटस ठेवताय, त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे. बरं मी काय म्हणतो, मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, एवढं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा उरलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं उरलेलं नाही. आनंद आपला आहे, दुःख आपलं आहे, जगणं आपलं आहे आणि जग आपलं कौतुक बिवतुक करेल असल्या फंदात आता पडू नका. आपलं कौतुक आपल्याला वाटलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगावं. तुकोबराय जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबराय तुम्ही ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, एवढं प्रबोधन केलं, काय मिळालं तुमच्या आयुष्यात? तुकोबराय म्हटले, कौतुक वाटे झाली अवेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आयुष्याच्या संध्याकाळी खुर्ची टाकून जेव्हा अंगणात बसाल, कधी उगवत्या सूर्याकडे, कधी मावळत्या सूर्याकडे, कधी आकाशातल्या ताऱ्यांकडे आणि वेळ मिळाला तर स्वतःच्या अंतर्मनाकडे जेव्हा वळून पाहाल, तेव्हा तुमच्या जगण्याचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. या CCTVत आपण येऊ की नाही मला माहित नाही साहेब, पण वरतून एक CCTV सुरू आहे, त्यातून काहीच हुकत. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका, पण घाबरावं तर स्वतःच्या कर्माला घाबरावं. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला, आणि एकदा का कर्म वसुलीला आलं मग तिथे कोणाचाच वशिला चालत नाही. म्हणून आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत राहायचं, आपल्या आवडीनिवडी. माझी महिलांना तर विनंती आहे, बिचाऱ्या आई गेलं लवकर. मला मगाशी ताई सांगत होत्या, धर्म काय, अध्यात्म काय, हे ह्या आईकडनं शिकावं. मगाशी मला ताई येताना सांगत होत्या, आई लवकर गेल्या. माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, तुम्ही सगळ्या कुटुंबाचं करता, पण कधी कधी तुम्ही तुमच्याही आवडीनिवडीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. इकडं आम्हाला वेळ नाही हो तुमचं कौतुक करायला. तुमचं कौतुक तुम्हीच करायचं, स्वयंपाक तुम्हीच करायचा आणि असंही तुम्हीच करता. पहिला घास आपली गरम गरम तव्यावरची चपाती स्वतःच्या ताटात वाढून घ्यायची, पहिला घास खायचा, म्हणायचं बाई काय सुग्र नाहीस ग तू, काय तुझ्या हाताला चव आहे. तुम्हीच नटून थटून आरशाच्या पुढे उभं राहायचं आणि म्हणायचं काय बनवलंय तुला देवानं. आपलं कौतुक. सगळ्या महिला उजवा हात वर घ्या, उजवा असा मागं घ्या, मागं करा, असा घ्या, थोडासा मागं घ्या, घ्या घ्या. शब्बास, तुमचं कौतुक. कोण कौतुक, मी असंच एकदा म्हटलं होतं कौतुक करा. 2-4 पुरुषांनी मला विचारलं कुणाचं कौतुक करायचं. म्हटलं अरे ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानोबराय ताटी लावून बसले होते आणि कुणी धाडस दाखवायचं, ज्ञानोबरायांना म्हणायचं ताटी उघडा. एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं सांगितलं, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आज जर मुक्ताई आईसाहेबांनी सांगितलं नसतं ताटी उघडा, तर ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर येऊ शकला नसता. स्त्रियांना महत्व द्या. मग तुमची मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, आईला कधीतरी म्हणा, आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी बहिणीला म्हणा, ताई मला तुझा आधार वाटतो. कधीतरी मुलीला म्हणा, तू जन्माला आली आणि शिस्त लागली माझ्या आयुष्याला. आणि कधीतरी पत्नीला म्हणा, तुझ्यामुळं संसार चाललाय, नाहीतर माझ्याच्यानं काय खरं आहे का. काय लागतो बायकांना कौतुकाला. तुम्ही फक्त म्हणून बघा तुझ्यामुळं संसार चाललाय, संध्याकाळी ती सगळ्या गल्लीत सांगते एक नंबर नवरा भेटला. मी असंच पुरुषांना म्हटलं बायकोचं कौतुक करा. साहेब 4 जण माझ्याकडे भांडायला आले, म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू, बायकोचं नाही करणार. म्हणलं तुमचं पटत नाही. म्हणलं पटायचं सोडा, तिला कानानं ऐकायलाच येत नाही. म्हणलं मग मशीन लाव, मग कौतुक कर. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांना म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको कुठे?
घरी. म्हणलं इथून काय करायचं आता, एक काम कर, किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचनमध्ये होती. यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. त्याला कळलं दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात जाऊन ओरडला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? तुम्हाला घरी गेल्यावर कळलं. महाराज 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असं मला सांग. धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहे. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. आणि आपण काय करतो, मला दोघाही मुलांना आणि त्यांच्या दोन्ही मुलींना, मुलाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. अहो माणसं आहेत तोपर्यंतच असे कौतुकाचे सोहळे झाले पाहिजे. ही माणसं 4 दिवस जास्त जगतील. तुम्ही बघा बरं, आज सत्कारा बित्काराला येत होते, पाय तरी थरथर कापतात का बाबांची? सत्कार बित्काराला नंतर उठून उभे राहत होते छान चेहऱ्यावरती. कुणाला कौतुक आवडत नाही? मला देवाला कौतुक आवडतंय. आपण तर माणसं. तुकोबरायांना विचारलं काय मागायचंय ते मागा. तुकोबराय म्हटले, हेची दान देगा देवा तुझा विसर नवा. आणि काय कराल? गुणगायन आवडी, हेची माझी सर्व. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. कौतुक करावं, पण आपण कधी कौतुक करतो? जिवंत आहे तोपर्यंत कौतुक करत. सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या, आपल्याकडे जर मोठं व्हायचं असेल तर आधी मरावं लागतं. एक स्त्री, तिचं आयुष्यभर कधी कोणी कौतुक केलं नाही, आणि जेव्हा ती गेली तेव्हा तिच्या भावना काय ह्या एका कवीनं त्याच्या शब्दात रेखाटल्या. तो म्हणतो तिच्या भावना काय. ती म्हणते, आज माझा श्वास थांबला आणि सगळ्या जणी माझं कौतुक करायला लागल्या. आज एवढं कौतुक चाललं होतं, याच्यात थोडं जरी कौतुक मी जिवंत असताना झालं असतं ना, 4 दिवस मी आणखी जगले असते. एरवी थोडंसं मी नटले तर घरातली माणसं म्हणायची, हिला सारखं नटायला लागतं. आता सगळ्या जणी मिळून मला नटवत होत्या. आता थोडीच मी मला माझ्या आरशात बघणार होते. एरवी मी 5 मिनिट जर उशिरा उठले तर घरातली माणसं घर डोक्यावर घ्यायची, ही काय उठायची वेळ आहे? आता सगळ्या जणी मिळून रडून रडून मला म्हणत होत्या, उशिरा का होईना उठ ना ग. आता थोडीच मी उठणार होते. आता संपलंच की सगळं. एका भक्तानं सांगितलं, मी विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवलं, वर बघितलं आणि विठू विटेवर दिसलाच नाही. पुन्हा डोकं टेकवलं, पुन्हा बघितलं, विठू नाही दिसला विटेवर. मग रुक्मिणी आईसाहेबांकडे गेलो, त्यांच्या पायावरती डोकं टेकवलं, वर बघितलं, आईसाहेब तिथेच होत्या. कुठं जाणार आईसाहेब? तिथेच तर आहे. आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब शेजारी पांडुरंग परमात्मा नाही, विठू दिसत नाही शेजारी. आईसाहेब म्हटल्या, तिथेच असेल बघा की. नाही हो, मी 2दा बघितलं पण विठू नाही दिसला. तेव्हा त्या म्हणाल्या, इकडे नांदायला आले आणि नाकासमोर बघण्यात माझं आयुष्य निघून गेलं. मान वळून कधी बघितलं नाही. आता तर मान दगडाची झाली, वळत पण नाही. कुठे जातो, कुठे असतो, कधी येतो, काही पत्ता नसतो. आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात, पायावर डोकं टेकवतात आणि निघून जातात. कधी कुणी म्हटलं नाही विठू विटेवर नाही तो. आज तुम्ही म्हटलात आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. महाराज, कितीतरी स्त्रियांची ही अवस्था. त्या गर्दीत असतात पण तरीही एकट्या. मला वाटतं अशा गर्दीत असणाऱ्या एकट्या माणसांशी कधीतरी बोला, कधीतरी त्यांच्या हातात हात घ्या. त्या सुरकुटलेल्या हातांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते, ती आपल्याला जगता येईल का? आणि मला हो, फार वेळ आपला घ्यायचा नाही. मला मोजक्या 2-3 गोष्टी सांगून थांबायचं आहे. नात्यांना जपा. आज ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने बसली आहे, सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला हेवा वाटतो या पिढीचा. ह्या पिढीकडं पैसे नव्हते, यांनी काडीला काडी लावून संसार केला आणि ही माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार होती. म्हणजे महाराज, तुमची पिढी अशी होती, त्यांनी एखादा जर कमावता असला
तर त्यानं स्वतःच नाही बघायचं, त्याच्याबरोबर त्याच्या 2 भावांचा संसार सुद्धा ओढून न्यायचा. एक जण जर नोकरीला लागला, त्यानं त्याचं नाही बघायचं, त्यानं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला दुकान टाकून दे, त्याला मोटर घेऊन दे, त्यानं त्याच्या पोरांची शिक्षण बघ, बहिणींची लग्न कार्य बघ. आता आमच्या पिढीवर जबाबदारी काय सांगा बरं? आम्हाला फक्त पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि एक गाडी घ्यायची आणि सगळ्या पाहुण्यांना सांगायचं हप्ता आलाय, हप्ता आलाय. काय जबाबदारी आहेत मला सांगा? माझे वडील 2006 साली मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. महाराज, रिटायरमेंटचा पगार वडिलांचा 14-15 हजार रुपये होता. आता रिटायरमेंटचा पगार ज्यांचा 14-15 हजार आहे, त्यांच्या नोकऱ्या किती रुपयानं सुरू झाल्या असतील? 200-500 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कधी म्हणली चला इथून जरा पिंपरीला जाऊन येऊ, गाडी नव्हती हो आपल्याकडे कधी. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. इथं निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात पुढं गाडी वाकडी करत असतील असं मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढं वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कोणास ठाऊक. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या पिंपरीपर्यंत गेल्या. आता मी बघतो AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडं बघतात आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? साधनं वाढत गेली, आनंद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. आनंदाच्या संकल्पना आपल्याला ठरवता आल्या पाहिजे. आमच्याकडे एक जण आहे, त्याच्या पायाला 7 नंबरचा शूज येतो. ते दुकानदाराकडनं भांडून 6 नंबरचा घेते. मी त्याला म्हटलं अरे 7 नंबरचा येतोय, 7चा घे. नाही म्हणला, मला 6चाच पाहिजे. बरं, त्या 6 नंबरच्या शूज मध्ये याचा पाय शिरत पण नाही. हे 5 मिनिट टाकते त्या पायाला. त्याच्यात दिवसभर तो शूज पायाला चावत असतो आणि दिवसभर त्याचं लक्ष त्या पायाकडे असतं. त्याला म्हणलं हे दिवसभर त्रास देत आहे आणि तू का 6 नंबरचा शूज वापरतो? म्हटलं 6 नंबरचा शूज वापरल्याचे काही फायदे आहेत. म्हटलं का? म्हणलं दिवसभर ते पायाला त्रास देत आहे, दिवसभर ते पायाला चावत बसतंय. आपलं लक्ष दिवसभर त्या शूजकडे असतं, दुसरीकडं कुठंच लक्ष नाही. बसमध्ये जागा मिळाली नाही तरी काय वाटत नाही, ऑफिसमध्ये साहेबांना झापलं तरी काय वाटत नाही, कुणी काय काढून पाडून बोललं तरी काही लक्ष नाही. आपलं लक्ष फक्त पायाकडे असतं. म्हटलं जगातली बाकीची दुःखच वाटत नाही, सगळ्यात मोठं दुःख पायाला चावणारा शूज. आणि मी म्हणलं दिवसभर दुःखात आणि सुख आनंद, घरी गेल्यानंतर पायातला शूज जेव्हा काढतो तेव्हा आनंदच आनंद केव्हा माझ्या आयुष्यात. काय आमच्या आनंदाच्या संकल्पना, काय आमच्या दुःखाच्या संकल्पना. अरे मानवी आयुष्य परत नाही. या फंटूस गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा एकमेकाला महत्त्व द्या, एकमेकांना वेळ द्या, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. कुणी चांगलं काम करत असेल पाठीवर कौतुकानं थाप मारा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम. 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन, शेवटची साडी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं आता तो आलाय, नाही कळत, आहेत तोपर्यंत जपा. छोट्या छोट्या अहंकारांमध्ये आपण जी नाती दुरावली, कुणीतरी माफी मागा, कुणीतरी मोकळ्या मनानं माफ करा, कुणीतरी 2 पावलं पुढे जा, कुणीतरी 2 पावलं मागे या. श्वास संपायच्या आत विषय संपवता येतील का याची काळजी घ्या. आयुष्य परत नाही. 242 प्रवासी निघाले होते विमानात बसून, एक जण वाचला. ते एकाला सुद्धा सुधरत नव्हतं खरंच मी वाचलोय का म्हणून. माहीत नव्हतं त्यांना. लंडनच्या एअरपोर्टवरती कुणीतरी स्वागताला उभा असेल पाठी घेऊन, माहीत नव्हतं त्या माणसाला.
ज्याच्या नावाची पाठी घेऊन मी उभा आहे तो इथपर्यंत पोहोचणार नाही. ते इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे. तुकाराम धांडे नावाचे एक कवी आहेत. एक शेवटचे 5 मिनिट घेतो, ऐका. हे बाळांनो, शांत बसा मुली सगळ्या. हे दीदी इकडे बघा, चला बघू आता तुमच्यात शांत कोण बसतंय. नीट ऐकायचं. चला हाताची घडी बांधा अशी. आता बघू मुली शांत बसतायत का मुलं शांत बसतायत. ते एक आचपळ आहे फक्त, ते शेजारचं आहे ना मोबाईल घेऊन बसलेलं, ते एकदम आचपळ आहे. मुली फार सिन्सिअर आहेत बघा. त्यांना सांगितलं एक शब्द बोलणार नाही. खरं की नाही? बघू आता. मी सांगत होतो तुकाराम धांडे नावाचे एक कवी आहेत. त्यांनी भावाभावातल्या प्रेमांवरती एक कविता लिहिली होती. 2 भावांमधल्या वाटण्या कधी ना कधी होणार आहे. आज नाही झाल्या तर उद्या होतील, या पिढीत नाही तर पुढच्या पिढीत कधी ना कधी त्या होणार आहेत. दोघा भावांनी कशा वाटण्या केल्या. जो मोठा होता, थोरला होता, तो असा अंगणात जाऊन उभा राहिला आणि धाकट्याला म्हटला, बघ मी मोठा आहे, मी सांगल तशाच वाटण्या होतील. धाकटा म्हटला, जी तुम्ही म्हणाल तशा वाटण्या. मग थोरल्यानं सांगितलं, हा 6 खानाचा जुना वाडा तुझा, 6 खानाचा जुना वाडा तुझा आणि त्याच्या शेजारचं 3 खानाचं नवं घर माझं. खण माहित आहेत ना, जुन्या काळात खानाचे वाडे असायचे. 6 खानाचा जुना वाडा तुझा, त्या शेजारचं 3 खानाचं नवं घर माझं. तू शेती करतो, बैलगाडी बैलजोडी तुझी, मी कामाला जातो, मोटारसायकल माझी. आई बापाच्या वाटण्या होत नाही. दोन्ही घरं त्यांचीच आहेत. त्यांना जिथं वाटल तिथं राहतील. पण तरी सुद्धा आपल्या सोयीसाठी, तुझी लेकरं लहान आहे, आई तुझी, माझ्या घरात बापाचा धाक पाहिजे, बाप माझा. 6 खानाचा जुना वाडा तुझा, 3 खानाचं नवं घर माझं, बैलगाडी बैलजोडी तुझी, मोटारसायकल माझी, आई तुझी, बाप माझा. आणि हो, आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेव, एकाच आईच्या पोटी आपण दोघं जन्माला आलो. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझा आणि तू माझा. आणि पुढे जाऊन त्यानं लिहिलंय, तू लहान आहेस, तू धाकटा आहेस, काही दुखलं खुपलं तर माझी मांडी तुझी. तू लहान आहेस, काही दुखलं खुपलं तर माझी मांडी तुझी. आणि मी थोरला आहे, तुझ्या आधी जाईन, तुझा खांदा माझा. काय प्रेम, काय जिव्हाळा. यातलं 1% प्रेम जरी आपल्याला आलं ना, अरे एवढं दुःख सहन केलं, एवढ्या यातना सहन केल्या. इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही लोकांनी. भिक्षा मागायला गेले, लोकांनी भिक्षा वाढली नाही. मांडे भाजायला खापर मागितलं, लोकांनी खापर दिलं नाही. आई वडिलांना लेकरांना शुद्धीपत्र द्यावं म्हणून आई वडिलांना देह बुडवावा लागला. एवढ्या यातना, एवढे दुःख. आणि जेव्हा भगवंताकडे मागायची वेळ आली, जो जीवांची तो ते लाहो प्राणी झाला. मैत्र जीवांचे या पृथ्वीवर, या सृष्टीमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे आणि त्याच्यासाठी सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. मग सज्जन कोण? चंद्रमेचे आलांछन, मार्तंडचे तापहीन, जे चंद्रासारखे शीतल आहेत पण ज्यांच्यावर कोणता डाग नाही, जे मार्तंडासारखे तेजस्वी आहेत पण ज्यांचा जगाला ताप नाही, अशा सज्जनांची मांदियाळी तयार होऊ दे. आज सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. सगळेजण एकमेकांकडे असे डोळे विस्फारून बघतायत. कुणाला महासत्ता म्हणून गाजवायचंय, कुणाला नैसर्गिक संपत्तीवर दावा करायचा आहे, कुणाचा अहंकार दुखावलाय, कुणाला दुखत असलेल्या जखमेचा इलाज करायचा आहे. पण सगळेजण एकमेकांवर तुटून पडले. अशा वेळेला प्रेम सांगणारे ज्ञानोबा आहे. अशा वेळेला जगाच्या शांतीसाठी, विश्वशांतीसाठी पसायदान वागणारे ज्ञानोबा आहे. प्रत्येकापर्यंत पोहोचले ना तरी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. आज तुम्ही आळंदीमध्ये या परिसरात तुम्हाला राहण्याची संधी मिळाली, काय भाग्यवंत आहात. ज्या पाऊलवाटांवरून तुम्ही रोज चालता ना, या पाऊलवाटांवरून कधीतरी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 भावंड कधीतरी याच वाटेवरनं चालली असतील. आजही तुम्ही ज्या वाटेवरनं चालताय त्या वाटेला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला असेल. ज्या इंद्रायणीला तुम्ही रोज बघता त्या इंद्रायणीला कधीतरी ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. किती भाग्यवंत माणसं आहात तुम्ही. तुम्ही आळंदीमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य घालवण्याची संधी मिळाली. म्हणून या संधीचं सोनं करा, मस्त राहा, हसत राहा. तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी जे जे केलं त्याची उतराई तर आपण कधीच होऊ शकत नाही, पण ही वेळ आहे, या निमित्तानं आपण त्यांच्या
संबंधानं कृतज्ञता व्यक्त करण्याची. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जो थाटामाटात सोहळा आयोजित केला त्यासाठी मी सगळ्या भावंडांचे, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मस्त राहा, हसत राहा. आल्यापासून मी दोघी तिघी बघतोय, हसलेच नाही. काय टेन्शन मध्ये हसा वाटलं तरी शेजारी बघ, ती हसते का? साहेब, आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःख शेजारच्यावर अवलंबून आहे. आमच्याकडे एक जण आहे दादा, 4 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि इतका सुंदर बंगला बांधलाय ना, जाणारा येणारा माणूस 2 मिनिट तर थांबून बंगल्याकडे बघतोय. बरं, आता काका रिटायर झाले, तिथंच खुर्ची टाकून बसलेले असते. कोणी जर विचारलं काका मस्त आहे बंगला, काका म्हणतात बस पाणी घे, चहा घे, आणि 10 मिनिट काका त्याला बंगल्याविषयी सांगतात. कर्टन कसे वाटले, टाईल्स कशा वाटल्या, फर्निचर कसं झालंय. बरं, त्या विचारानं आयुष्याची पुंजी त्या बंगल्याला लावली. त्याला त्याचं कौतुक आहे. ते जर कौतुक करतंय, आपण आणखी थोडं कौतुक केलं तर काय बिघडतंय का? त्यांनी जर विचारलं कसा बंगला वाटला, आळंदीत दुसरा नाही साहेब, अडचण आहे का काही? महाराज, काही लोकांना कौतुक करायला शब्द सापडत नाहीत. म्हणजे त्याचंच पाणी, त्यांचा चहा घेणार, तिथंच टापा जोडणार, त्यांचं तर काय ऐकणार नाहीच. उलट जाता जाता त्याच्या डोक्यात काहीतरी भोंगा घालून देणार. उठता उठता म्हणणार साहेब ते बंगल्याचं ठीक आहे बरं का, मला किचनची दिशा जरा गडबड वाटते. आता काकाला वाटतंय किचन वाटा तोडू का, उमरा पाडू का, नेमकं करू का? बरं, काका आज सकाळी मला भेटले, बंगल्याविषयी काहीच बोले ना. म्हणलं काका मला निघायचंय, काय तर सांगा. ते म्हणले आता बंगल्यात काय राहिलं नाही. म्हणजे काल बांधलाय असा दिसतोय, रंग इकडचा तिकडं नाही, त्या 2-4 वस्तू तर नव्या दिसतात. काय राहिलं नाही रे म्हणले बंगल्यात. म्हणलं झालं काय? म्हणले आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला रे. म्हणले आता आपल्या बंगल्यात राहिलंय का? माणसं जगतात ती तुलनेत जगतात. तुलना, अहंकार ही आपल्या दुःखाची कारणं आहेत. म्हणून यापासून बाजूला राहा आणि जे क्षण येतील त्याचा आनंद घ्यायला शिका. आमचं घर, शेवटचा 1 मिनिट घेतो, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. दादांनी खूप शून्यातनं काडीला काडी लावून संसार केला. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आता तो पोरांच्या स्वाधीन केला. नातू पण नवीन इंडस्ट्रीमध्ये आला. सगळं डोळ्या देखत छान बघायला मिळालं. याच्यापेक्षा काय आणखी असतं आयुष्यात? और जीने को क्या चाहिए असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सगळी माऊलींची कृपा छान या सगळ्या कुटुंबावरती राहिली आहे. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला विसरू नका. मी ज्या घरात राहिलो, माझं घर पत्र्याचं होतं आणि दादा आमचा पत्रा असा होता, अशी वर उडी मारली ना पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची तू नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. लवंगी फटाक्याचा पोळा जर आणला दिवाळीला, अख्खी लढ कधी एकटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. या आज्यांना विचारा, वर्षात कधीतरी एक साडी मिळायची आणि नवऱ्यानं जर साडी आणली, बाई पहिल्यांदा स्वतः नव्हती नेसत, आधी मोठ्या जावला म्हणायची जाऊबाई तुम्ही घडी मोडा मग मी नेसते. आधी मोठ्या जावला घडी मोडायला द्यायची. आता तरुण पुरींना घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो? आणल्याबरोबर लगेच नेसायची, लगेच सेल्फी आणि लगेच आणि दिवसभर बघायचा कुणी कुणी बघितलंय, कुणी आयुष्यातल्या मजेदार क्षणांना जगायला विसरू नका. आज सहस्रचंद्र दर्शन सोहळा आपण सगळेजण साजरा करतोय. यासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला, तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्यासाठी असेच आपण सगळेजण एकत्र येऊ अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. रामकृष्ण हरी.
धन्यवाद गणेशजी.